आता अजितदादा हे भाजपबरोबर गेलेले आहेत, त्यामुळे भाजप जसं सांगेल तसं त्यांना बोलावं लागतं. ह्याच्यामध्ये अजून स्पष्टता आणायची असेल तर मी मीडियाला सुद्धा विनंती करेल, राज्य सरकारला सुद्धा विनंती करेल आणि केंद्र सरकारला सुद्धा, की अडाणी साहेबांना डायरेक्ट विचारा की खरं काय घडलं होतं. मग आपलं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आतापर्यंत अजितदादा बोलले नाही, नेमकं आता निवडणुकीच्या काळात त्यांनी हे वाक्य केलं, काय वाटतं? कसं असतं की जेव्हा आपल्या हातातून इलेक्शन जाते असं दिसतं, दुसरा कुठला पर्याय राहत नाही, मग शेवटी आपल्याला काय करावं लागतं तर खोटं बोलावं लागतं. मग केविलवाला प्रयत्न असावा खोटं बोलून कसं तरी आपले उमेदवार तिथे निवडून यावेत, आणि तो प्रयत्न अजितदादा करताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. सध्या बॅगा तपासणीवर राजकारण चांगलं तापलं आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली आहे, उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली आहे. आता याच्या आधी जेव्हा सत्तेतले लोक होते तेव्हा त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या नव्हत्या. मग विरोधकांच्या बॅगा जेव्हा तपासल्या, जसं की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचा एक